नेक्स्ट कॉन्सेप्ट इज डिग्रीज ऑफ फ्रीडम. तर लास्ट लेक्चरला आपण थोडंसं याचा इंट्रोडक्टरी पार्ट पाहिला होता डिग्रीज ऑफ फ्रीडम मध्ये. तर डिग्रीज ऑफ फ्रीडम कॉन्सेप्ट बघूया आपण आता. ऍक्च्युली हा डिग्रीज ऑफ फ्रीडम कॉन्सेप्ट बोर्ड पॉइंट ऑफ व्ह्यू डिलीटेड आहे, पण तो कॉन्सेप्ट कळल्याशिवाय बाकीचे स्पेसिफिक हीट ऑफ गॅस आहे ऍट कॉन्स्टंट प्रेशर ऍट कॉन्स्टंट व्हॉल्यूम ते कॉन्सेप्ट कळणार नाही, किंवा त्याच्यावर आपण सीपी च्या व्हॅल्यूज काढणार, त्या सगळ्या डिग्रीज ऑफ फ्रीडम वर डिपेंड. तर डिग्रीज ऑफ फ्रीडम मध्ये बघा, आता आपण डिग्रीज ऑफ फ्रीडम म्हणजे एखादा पार्टिकल किती डायरेक्शनने तो मूव्ह होऊ शकतो. इट मूव्ह टू फ्री टू ऑस्सिलेट, फ्री टू मूव्ह इन हाऊ मेनी डायरेक्शन्स. सो दॅट इज द डिग्रीज ऑफ फ्रीडम. मग आपण कालचे मी तुम्हाला सांगितलं की 1 डायमेन्शनल, 2 डायमेन्शनल आणि 3 डायमेन्शन सिस्टीम आहे. जर आपण 1 डायमेन्शनल घेतला असेल तर तो मॉलिक्यूल एकतर एक्स ऍक्सिसला जाईल, एकतर वाय ला जाईल किंवा झेड ऍक्सिसला जाईल. कुठल्या तर एकाच ऍक्सिसला तो मॉलिक्यूल मूव्ह होणार आहे. म्हणजे त्या ठिकाणी फक्त कोऑर्डिनेट एकाच ऍक्सिसचे फक्त कोऑर्डिनेट प्रेझेंट असतील, एक्स असतील, वाय असतील किंवा झेड असतील. कुठल्या तरी एकाच ऍक्सिसचे कोऑर्डिनेट असल्यामुळे तिथला जो काही डिग्रीज ऑफ फ्रीडम आहे तो डिग्रीज ऑफ फ्रीडम किती असेल, 1 डिग्रीज ऑफ फ्रीडम असेल. जर मॉलिक्यूल 2 डायमेन्शन सिस्टीम मध्ये घेतला असेल तर त्या मॉलिक्यूल 2 प्लेन मध्ये असणार, एक एक्स वाय असेल, एक वाय झेड असेल किंवा एक्स झेड असेल. 2 डायमेन्शन सिस्टीम मध्ये असणार म्हणजे त्याला 2 कोऑर्डिनेट सिस्टीम असणार. तर तिथला जो काही डिग्रीज ऑफ फ्रीडम आहे तो डिग्रीज ऑफ फ्रीडम किती असणार, 2 डिग्रीज ऑफ फ्रीडम असणार. इट रिक्वायर 2 कोऑर्डिनेट्स. That particle situated in which plane x y y z x z. So this requires 2 degrees of freedom. आणि जर आपण 3 डायमेन्शन सिस्टीम जर कन्सिडर केली असेल तर त्याच्यामध्ये किती मॉलिक्युल्स असतात, 3 मॉलिक्युल्स असतात. म्हणजे 3 कोऑर्डिनेट्स असतात त्यांना 3 डायमेन्शन सिस्टीम मध्ये. यावेळेचा जो काही डिग्रीज ऑफ फ्रीडम आहे तो असणार आहे 3 डिग्रीज ऑफ फ्रीडम असणार 3 डायमेन्शनल मध्ये. 1D मध्ये 1 डिग्रीज ऑफ फ्रीडम, 2D मध्ये 2 डिग्रीज ऑफ फ्रीडम आणि 3D मध्ये 3 डायमेन्शनल. जर मोशन होत असेल त्या ठिकाणी 3 डिग्रीज ऑफ फ्रीडम असेल. आता हे जे काही डिग्रीज ऑफ फ्रीडम आहेत ह्या सगळ्यांमध्ये जो काही पार्टिकल आहे तो पार्टिकल विच मूव्स अलोंग ए स्ट्रेट लाईन, विच मूव्स अलोंग ए लिनियर मोशन. म्हणजे जो काही पार्टिकल असेल आपण 1D मधला आहे तो पार्टिकल स्ट्रेट लाईन मध्ये जाईल, कुठल्या ऍक्सिसला जाईल, पण इट मूव्स अलोंग ए स्ट्रेट लाईन, सो इट परफॉर्म ट्रान्सलेटरी मोशन. म्हणजे हे जे काही सगळेच आपण डिग्रीज ऑफ फ्रीडम काढले सगळे डिग्रीज ऑफ फ्रीडम रिलेटेड टू कोणाचे असणार आहेत, आपले ट्रान्सलेटरी मोशनचे असणार आहेत. ट्रान्सलेटरी मोशन म्हणजे लिनियर मोशनशी रिलेटेड असते. हे जे सगळेच डिग्रीज ऑफ फ्रीडम असतील ते आपले सगळे ट्रान्सलेटरी मोशनशी रिलेटेड असतील. आता समजा आपण मोनोएटॉमिक घेतला म्हणजे त्याच्यामध्ये एकच ऍटम प्रेझेंट आहे. जर मोनोएटॉमिक घेतला तर त्याचा इन जनरल डिग्रीज ऑफ फ्रीडम किती असतात, त्याचा 3 डिग्रीज ऑफ फ्रीडम असतात. कधी मोनोएटॉमिक मध्ये म्हणजे तो जो काही सिंगल मॉलिक्यूल आहे तो सिंगल मॉलिक्यूल 3 डायमेन्शन म्हणजे फ्री टू मूव्ह इन 3 डायमेन्शन सिस्टीम. सो इट रिक्वायर्स 3 कोऑर्डिनेट्स. सो दिस रिक्वायर्स 3 डिग्रीज ऑफ फ्रीडम ट्रान्सलेटरी मोशन मध्ये मोनोएटॉमिक साठी. जो काही आपला मोनोएटॉमिक जो काही गॅस मॉलिक्यूल आहे मोनोएटॉमिक, तर मोनोएटॉमिक मधल्या गॅस मॉलिक्यूल साठी डिग्रीज ऑफ फ्रीडम किती असतात, 3 डिग्रीज ऑफ फ्रीडम असतात. आणि ते जे असतात ते सगळे कुणाशी रिलेटेड असतात, ट्रान्सलेटरी मोशनशी रिलेटेड असतात. 3 डिग्रीज ऑफ फ्रीडम रिलेटेड टू ट्रान्सलेटरी मोशन मोनोएटॉमिक साठी. पण समजा आपण जर डायटॉमिकचा मॉलिक्यूल घेतला असेल, डायटॉमिक म्हणजे H2 असेल, N2 असेल, हे सगळे काय आहेत आपले डायटॉमिक मॉलिक्यूल्स आहेत. जर डायटॉमिक मॉलिक्यूल्स असतील तर त्या ठिकाणी 2 टाइपचे मोशन्स असतात, एक ट्रान्सलेटरी मोशन प्लस रोटेशनल मोशन. मग डायटॉमिक जर मोशन असेल, डायटॉमिक मॉलिक्यूल असेल, पहिली मोशन असणार आपली ट्रान्सलेटरी मोशन आणि दुसरी मोशन असेल आपली या ठिकाणी रोटेशनल मोशन असेल. बट डायटॉमिक मॉलिक्युल्स मध्ये ट्रान्सलेटरी मोशन मध्ये त्याची जे काही डिग्रीज ऑफ फ्रीडम असतात ते 3 डिग्रीज ऑफ फ्रीडम असतात. का तर ट्रान्सलेटरी मोशन मध्ये मॉलिक्यूल फ्री टू ऑसिलेट इन 3 वेज इन 3 डिग्रीज ऑफ फ्रीडम. मॉलिक्यूल फ्री टू ऑसिलेट विथ 3 डिग्रीज ऑफ फ्रीडम. म्हणजे तिन्ही कोऑर्डिनेट्स त्या ठिकाणी ट्रान्सलेटरी मोशन साठी असतात डायटॉमिकला. फक्त मोनोएटॉमिक असेल तर मोनोएटॉमिकला फक्त ट्रान्सलेटरी मोशन असते आणि त्या ट्रान्सलेटरी मोशन साठी 3 डिग्रीज ऑफ फ्रीडम असतात. पण जर आपण डायटॉमिक
डायटॉमिक मॉलिक्यूल केला असेल इट रिक्वायर ट्रान्सलेटरी मोशन ऍज वेल एज रोटेशनल मोशन. मग ट्रान्सलेशनल मोशन साठी त्याची डिग्रीज ऑफ फ्रीडम किती असणार? ट्रान्सलेटरी मोशन साठी त्याची डिग्रीज ऑफ फ्रीडम किती असतात? 3 ट्रान्सलेटरी मोशन साठी डिग्रीज ऑफ फ्रीडम असतात. आणि रोटेशनल मोशन साठी ऍडिशन किती असतात? 2 डिग्रीज ऑफ फ्रीडम त्याच्या रोटेशनल मोशन साठी असतात. त्यामुळे दोघांची मिळून टोटल डिग्रीज ऑफ फ्रीडम किती असतात त्याचे? टोटल डिग्रीज ऑफ फ्रीडम त्याचे 5 असतात टोटल. कुणासाठी? डायटॉमिक साठी. हे महत्त्वाचं आहे. डायटॉमिक साठी 3 असतात ते ट्रान्सलेटरी डिग्रीज ऑफ फ्रीडम असतात. ट्रान्सलेटरी मोशन साठीची डिग्रीज ऑफ फ्रीडम आणि 2 रिक्वायर्स डिग्रीज ऑफ फ्रीडम फॉर रोटेशनल मोशन. सो फॉर डायटॉमिक मॉलिक्युल्स टोटल डिग्रीज ऑफ फ्रीडम्स आर 5. मोनोएटॉमिक साठी डिग्रीज ऑफ मोनोएटॉमिक इट रिक्वायर ओनली ट्रान्सलेटरी मोशन. मोनोएटॉमिक इथे फक्त ट्रान्सलेटरी मोशन परफॉर्म करते, त्यामुळे तिथे फक्त 3 डिग्रीज ऑफ फ्रीडम असतात. पण डायटॉमिक मॉलिक्यूल जो असेल इट रिक्वायर ट्रान्सलेटरी ॲज वेल एज रोटेशनल मोशन. So for translatory motion it requires 3 degrees of freedom and for rotational motion it requires 2 degrees of freedom. So after combining this we get for diatomic molecule there are 5 degrees of freedom. मग आता हे जे काय आपण डिग्रीज ऑफ फ्रीडम म्हणजे कशा पद्धतीने की एखादा जे काही डायटॉमिक साठी बघा तुम्हाला एक्झाम्पल सांगतो. समजा आपण चॉक घेऊ, एक ऍटम आपला इथं एक ऍटम आपलं. जर मोनोएटॉमिक असेल जर सिंगल ऍटम असेल तर फक्त एक्स वाय किंवा झेड कुठल्या डायरेक्शनने तो मूव्ह शकतो. पण जर डायटॉमिक म्हणजे 2 ऍटम्स असणार आहेत तर हे दोन्ही ऍटम एक्स ला जाऊ शकतात, दोन्ही ऍटम वाय ला जाऊ शकतात आणि दोन्ही ऍटम झेड ला जाऊ शकतात. म्हणजे हे काय झालंय म्हणजे हे जाताना कशा स्ट्रेट लाईन मध्ये जाणार ना, म्हणजे हे लिनियर मोशन साठी झालंय. ट्रान्सलेटरी मोशन साठी फ्री वेने ते फ्रीली मूव्ह होऊ शकतात. 3 डिग्रीज ऑफ फ्रीडम. आता जे काही डायटॉमिक आहेत त्यात हे 2 झाले ना, तर हे 2 रोटेट होताना अशा पद्धतीने म्हणजे अशा पद्धतीने रिव्हॉल्व होतील. अलॉंग हॉरिझॉन्टल ऍक्सिस पण रिव्हॉल्व होतील अशा पद्धतीने किंवा अलॉंग व्हर्टिकल ऍक्सिस अशा पद्धतीने पण रिव्हॉल्व होतील. म्हणजे आपल्या समजा आपण मी एक डायटॉमिक इकडे एक ऍटम आहे इकडे एक ऍटम आहे, डायटॉमिक बॉन्डिंग असतं ना त्याच्यामध्ये. तर तो जो काही मॉलिक्यूल आहे तो मॉलिक्यूल आपला अशा पद्धतीने हॉरिझॉन्टल ऍक्सिस भोवती पण रिव्हॉल्व केला जाऊ शकतो आणि दुसरी गोष्ट असं व्हर्टिकल ऍक्सिसनी पण रिव्हॉल्व केला जाऊ शकतो. म्हणजे या ठिकाणी तो हॉरिझॉन्टली एक्स ऍक्सिस भोवती पण रोटेट होऊ शकतो अशा पद्धतीने आणि दुसरा आहे तो व्हर्टिकली वाय ऍक्सिस भोवती पण अशा पद्धतीने रिव्हॉल्व होऊ शकतो. तर त्यामुळे जे काही रोटेशनल मोशन्स आहेत त्या हॉरिझॉन्टल ऍक्सिस पण रोटेट होऊ शकते आणि व्हर्टिकल ऍक्सिसला पण तो रोटेट होऊ शकतो. त्यामुळे रोटेशनल मोशन साठी डिग्रीज ऑफ फ्रीडम किती असणार आहे? रोटेशनल मोशन साठी डिग्रीज ऑफ फ्रीडम 2 असणार आहे. आणि ट्रान्सलेटरी दोन्ही मॉलिक्युल्स मूव्ह अलॉंग एक्स वाय और झेड ऍक्सिस in translatory motion along a straight line. So there are 3 ways. So these for translatory motion there are 3 degrees of freedom and for rotational motion these molecules move along horizontal direction of x axis or rotate along horizontal direction of x axis as well as vertical direction of y axis. So there are 5 degrees of freedom for diatomic molecule. Out of these 3 are translatory motion and 2 are rotational motion. So total 5 degrees of freedom. Okay, clear? लक्षात आलं? डिग्रीज ऑफ फ्रीडम किती असतात? आता आपण जी काय एनर्जी डिस्ट्रीब्यूट केली जाते ते एनर्जी कुणाला किती डिस्ट्रीब्यूट केली जाते लक्षात ठेवा. हे डिग्रीज ऑफ फ्रीडम आपल्याला पुढच्या कॅल्क्युलेशन मध्ये लागणार आहे आणि एमसीक्यू साठी हे विचारले जातात. जर ट्रान्सलेटरी मोशन असेल 1D सिस्टीम मध्ये 1 डिग्रीज ऑफ फ्रीडम असतो, 2D सिस्टीम मध्ये 2 डिग्रीज ऑफ फ्रीडम असतो, 3D सिस्टीम मध्ये 3 डिग्रीज ऑफ फ्रीडम असतात. आणि ट्रान्सलेटरी मोशन मध्ये म्हणजे मोनोएटॉमिक मध्ये जे काय डिग्रीज ऑफ फ्रीडम असतात ते सगळे रिलेटेड टू ट्रान्सलेटरी मोशन असतात. पण डायटॉमिक मध्ये इट इज अ कॉम्बिनेशन ऑफ 2 टाइप्स ऑफ मोशन. डायटॉमिक मॉलिक्यूल परफॉर्म 2 टाइप्स ऑफ मोशन. One is translatory motion, second one is a rotational motion. So for translatory motion it requires 3 degrees of freedom and rotational motion it requires 2 degrees of freedom. So for diatomic molecule total degrees of freedom are 5. आता त्याच्यामध्ये पण पुढे जाऊन रिजिड आणि नॉन रिजिड हा प्रकार आहे, तो आपल्याला पुढच्या मी स्पेसिफिक हिट मध्ये तो एक्सप्लेन करेन. पण हे एमसीक्यू साठी अतिशय महत्त्वाचा डिग्रीज ऑफ फ्रीडमचा फॉर्म्युला आहे आणि हे समजायच्या पुढचा स्पेसिफिक हिट नाही करत. त्यामुळे हे व्हॅल्यूज इन शॉर्ट मध्ये लिहून घ्या. हा डिलीटेड पार्ट आहे पण हे महत्त्वाचं आहे. चला लिहून घ्या पटकन. बी पास. आता बघा आपण मगाशी कसं म्हणजे लास्ट लेक्चरला आपण काय बघितलं होतं की जी काही जर ट्रान्सलेटरी मोशन असेल ट्रान्सलेटरी मोशन साठी डिग्रीज ऑफ फ्रीडम किती असतात? 3 असतात. म्हणजे जे काही एनर्जी डिस्ट्रीब्युशन होतं काल आपण लेक्चरला बघितलं होतं जी काही कायनेटिक एनर्जी आहे गॅस मॉलिक्यूल साठी. कायनेटिक एनर्जी किती आहे गॅस मॉलिक्यूल साठी? 3/2 ऑफ kBt ही कायनेटिक एनर्जी गॅस मॉलिक्यूल साठी आहे.
मग या 3/2 चं डिस्ट्रीब्युशन कसं झालं होतं, तर त्याच्यापैकी एक्स ऍक्सिस वाय ऍक्सिस आणि झेड ऍक्सिस तिन्ही ऍक्सिसला एक तिन्ही ऍक्सिसला पण कायनेटिक एनर्जी असणार आहे. त्यामुळे 3/2 केबीटीचं इक्वेशन डिस्ट्रीब्युशन आपण एक्स ऍक्सिस साठी हाफ ऑफ केबीटी, वाय ऍक्सिस साठी हाफ ऑफ केबीटी आणि झेड ऍक्सिस साठी हाफ ऑफ केबीटी चालू आणि तिघांचं मिळून टोटल डिस्ट्रीब्युशन किती होतं आपलं, टोटल कायनेटिक एनर्जी ऑफ गॅस मॉलिक्यूल साठी होती 3/2 केबीटी. एनर्जी अलॉंग एक्स ऍक्सिस, वाय ऍक्सिस आणि झेड ऍक्सिस तिघांची मिळून 3/2 ऑफ केबीटी. हे इक्वेशन आपण काल लास्ट लेक्चरला बघितले. आता डायटॉमिक साठी एनर्जी कशा पद्धतीने असते, ऍक्च्युअली मी आज जे काही एक्सप्लेन करायला ते डिलीटेड पार्ट आहे, पण हे समजल्याशिवाय पुढचं समजत नाही, परत सांगते. त्यामुळे व्यवस्थित समजून घ्या, पाठ करून हे कन्सेप्ट लक्षात राहत नाही, समजूनच घ्यावं लागेल. ठीक आहे. तर तुम्हाला जर मोशन ट्रान्सलेटरी मोशन असेल तर एनर्जी किती असते हा भाग कळला, किती एनर्जी डिस्ट्रीब्यूट केली जाते. ट्रान्सलेटरी मोशन असेल तर हाफ mv स्क्वेअर आहे, पण टोटल कायनेटिक एनर्जी किती असते 3/2 केबीटी असते. एक्स ऍक्सिस, वाय ऍक्सिस आणि झेड ऍक्सिस साठी हाफ केबीटी हाफ केबीटी हाफ केबीटी अशा पद्धतीने त्याचं डिस्ट्रीब्युशन केलं जातं. हे तर आपण काल बघितलंय. आता आपण डायटॉमिक मॉलिक्यूल साठी कशा पद्धतीने कायनेटिक एनर्जीचं डिस्ट्रीब्युशन होणार ते आपण बघूया. आता डायटॉमिक मॉलिक्यूल्स मध्ये ट्रान्सलेटरी मोशन पण तयार होते आणि रोटेशनल मोशन पण तयार होते. त्यामुळे जी काय कायनेटिक एनर्जी असणार आहे ती दोन्ही पद्धतीने असणार आहे, म्हणजे कुठली ट्रान्सलेटरीची पण कायनेटिक एनर्जी असेल आणि रोटेशनलची पण कायनेटिक एनर्जी असेल. मग जर आपण ट्रान्सलेटरी मोशन आणि दुसरी असेल आपली रोटेशनल मोशन. पण ट्रान्सलेशनल कायनेटिक एनर्जी, ट्रान्सलेशन मोशन साठी कायनेटिक एनर्जी किती असते, हाफ mv स्क्वेअर हा इन जनरल फॉर्म्युलाच आहे. आणि रोटेशनल साठी किती असते, हाफ ऑफ I ओमेगा स्क्वेअर ही रोटेशनल साठी कायनेटिक एनर्जी असते. फॉर्म्युला बघितलाय ना आपण रोटेशनल डायनामिक्स मध्ये, पहिलाच डेरिव्हेशन होतं, मोमेंट ऑफ इनर्शियाचं डेरिव्हेशन एक्सप्लेन करताना. तर ट्रान्सलेशन साठी हाफ mv स्क्वेअर, रोटेशनल साठी हाफ mv स्क्वेअर. आता मला सांगा, ट्रान्सलेशन साठी डिग्रीज ऑफ फ्रीडम 2 असतात, रोटेशनल साठी डिग्रीज ऑफ फ्रीडम ट्रान्सलेशन साठी 3 असतात आणि रोटेशनल साठी 2 असतात. त्यामुळे इथली जी काय म्हणजे इथे कुठले ऍक्सिस असतात, एक्स ऍक्सिस, वाय ऍक्सिस आणि झेड ऍक्सिस असतो. त्यामुळे एक्स ऍक्सिस साठी एनर्जी काय घेतो आपण, हाफ ऑफ mvx स्क्वेअर, वाय ऍक्सिस साठी हाफ ऑफ mvy स्क्वेअर आणि झेड ऍक्सिस साठी हाफ ऑफ mvz स्क्वेअर ही एनर्जी घेतो आपण एक्स ऍक्सिस साठी, वाय ऍक्सिस साठी प्लस झेड ऍक्सिस साठी. हाफ ऑफ mvx स्क्वेअर प्लस हाफ ऑफ mvy स्क्वेअर प्लस हाफ ऑफ mvz स्क्वेअर. This is the kinetic energy for particle moving along x-axis, y-axis or z-axis which perform translatory motion. Okay. आता रोटेशनल मोशन मध्ये काय सांगितलं की एक जो रिव्हॉल्व होणार आहे तो along the horizontal axis वरती रोटेशनल मोशन परफॉर्म करेल किंवा along the vertical axis वरती रोटेशनल मोशन परफॉर्म करेल. मग त्या ठिकाणी कायनेटिक एनर्जी हाफ I ओमेगा स्क्वेअर आहे रोटेशनल मोशन साठी. तर इथे किती असणार आपली, हाफ ऑफ I1 ओमेगा 1 स्क्वेअर प्लस हाफ ऑफ I2 ओमेगा 2 स्क्वेअर. म्हणजे एक तो हॉरिझॉन्टल ऍक्सिस भोवती रिव्हॉल्व होतात आणि दुसरा वर्टिकल ऍक्सिस भोवती रिव्हॉल्व होतात. तो करस्पॉन्डिंग मोमेंट ऑफ इनर्शिया तिची काय असणार आहे, अँग्युलर व्हेलॉसिटी असणार. तर आपण ह्या सगळ्यांच्या मध्ये एनर्जी डिस्ट्रीब्यूट किती केली जाते, किती डिग्रीज ऑफ फ्रीडम आहे, 5 डिग्रीज ऑफ फ्रीडम आहे. मग आपण इथं बघितलं तसं जी काय टोटल एनर्जी आहे ती टोटल एनर्जी एका टाइपच्या मोशन साठी किती डिस्ट्रीब्यूट होते, हाफ केबीटी एका ऍक्सिस साठी डिस्ट्रीब्यूट केली जाते. मग इथं जर आपण तो विचार केला तर या ऍक्सिस साठी हाफ केबीटी, फॉर दिस हाफ केबीटी, फॉर झेड ऍक्सिस हाफ केबीटी, फॉर दिस हाफ केबीटी आणि परत राहिलेल्यासाठी हाफ केबीटी. म्हणजे प्रत्येकासाठी जे डिस्ट्रीब्युशन होणार आहे ते डिस्ट्रीब्युशन किती असणार आहे, हाफ केबीटी एवढं त्याची एनर्जी काय केली जाणार आहे, डिस्ट्रीब्यूट केली जाणार. त्याला आपण लॉ ऑफ इक्विपार्टिशन ऑफ एनर्जी असं म्हणतो की जी काय टोटल एनर्जी इज इक्वली डिस्ट्रीब्युटेड इन ऑल पॉसिबल मोड ऑफ एनर्जी इच हॅविंग ऍव्हरेज एनर्जी. की जे काही मॉलिक्यूल कुठल्या डायरेक्शनने रोटेट होतं त्या प्रत्येक डायरेक्शनला ती मॉलिक्यूल हाफ ऑफ केबीटी एवढी एनर्जी काय करतो, डिस्ट्रीब्यूट करतो. मग जसं मोनो ऍटॉमिक जर मॉलिक्यूल असेल, मोनो ऍटॉमिकला टोटल एनर्जी किती असते, 3/2 ऑफ केबीटी ही टोटल कायनेटिक एनर्जी मोनो ऍटॉमिक साठी असते. तशी टोटल कायनेटिक एनर्जी डायटॉमिक साठी किती असणार, 5/2 ऑफ केबीटी टोटल कायनेटिक एनर्जी फॉर डायटॉमिक मॉलिक्यूल साठी. का तर ट्रान्सलेशनचे 3 टाइपचे मोशन झाले, रोटेशनचे 2, असे म्हणून टोटल डिग्रीज ऑफ फ्रीडम किती आहेत 5.
एकाला किती डिस्ट्रीब्यूट होते, एकाला हाफ केबीटी होते ना, मग 5 केला हाफ केबीटी हाफ केबीटी हाफ केबीटी हाफ केबीटी, टोटल सगळ्यांची 5 केबी. लक्षात आलं, ही डायटॉमिक साठीची असणारी टोटल एनर्जी झाली. इथं फक्त आपण ट्रान्सलेशनल मोशन आणि रोटेशनल मोशन बघितले, पण काही आपण जर पॉलीएटॉमिक, मोनोएटॉमिक आणि डायटॉमिक झालं, म्हणजे डायटॉमिक पण हे कंडिशन कधी 5 वाली डिग्रीज ऑफ फ्रीडम जर डायटॉमिक रिजिड असतील, जर डायटॉमिक रिजिड नसतील, नॉन रिजिड डायटॉमिक असतील, तर त्या ठिकाणी ट्रान्सलेटरी मोशन, रोटेशनल मोशन प्लस त्याच्यामध्ये व्हायब्रेटरी मोशन पण त्याच्यामध्ये आपल्याला ऍड करावी लागते जर नॉन रिजिड असतील तर. आधी रिजिड साठीच लिहून घ्या, हे मगाशी लिहिलेलंच आहे, हे लावावं लागेल. चला घ्या लिहून पटकन. पीडीएफ मध्ये येणार नाहीये काय, तुम्हाला इथंच लिहून घ्यावं लागेल, व्यवस्थित लिहून घ्या. मी पीडीएफ मध्ये डिलीटेड पार्ट देणार नाही, ठीक आहे. आता पुढे बघा, आता आपण समजा आपण कार्बन मोनॉक्साईड जर घेतलं असतं तर H2N2 घेतलं तर ते डायटॉमिक झालं, एकाच ॲटमचे 2 मॉलिक्यूल झाले. पण आता आपण CO अशा टाइपचे जर आपण मॉलिक्यूल कन्सिडर केला तर कार्बन वेगळा ऑक्सिजन वेगळा, अशी 2 वेगवेगळे मॉलिक्यूल्स आहेत. म्हणजे हे जर नॉन रिजिड मध्ये असतील तर इथं रोटेशन, ट्रान्सलेटरी मोशन पण तयार होते. रोटेशनल मोशन, ट्रान्सलेटरी मोशन, बोथ मॉलिक्यूल्स आर मूव्ह सायमल्टेनियसली x axis, y axis or z axis, or they are rotate along the horizontal axis or along the vertical axis, but these molecules are also vibrate to each other. म्हणजे त्या ठिकाणी व्हायब्रेशनल कायनेटिक एनर्जी पण असणार आहे. कधी जर मॉलिक्यूल जर नॉन रिजिड असतील तर, रिजिड असतील तर फक्त कायनेटिक आणि रोटेशनल आणि ट्रान्सलेशनल मोशन होते. पण जर मॉलिक्यूल जर नॉन रिजिड असेल तर त्या ठिकाणी ट्रान्सलेटरी मोशन प्लस रोटेशनल मोशन प्लस त्या ठिकाणी व्हायब्रेशनल मोशन पण त्या ठिकाणी आपल्याला कन्सिडर करावी लागते. मग त्या कंडिशन्स मध्ये जी काही टोटल कायनेटिक एनर्जी आहे, ती टोटल कायनेटिक एनर्जी फॉर ट्रान्सलेटरी मोशन, कायनेटिक एनर्जी फॉर रोटेशनल मोशन आणि कायनेटिक एनर्जी फॉर व्हायब्रेटरी मोशन, या सगळ्यांची कायनेटिक एनर्जी आपल्याला घ्यावी लागते. गॅस मॉलिक्युल्स आहेत, इंटरमॉलिक्युलर फोर्सेस कमी असतो, त्यामुळे पोटेन्शियल एनर्जी निग्लिजिबल असते. मग जी काय कायनेटिक एनर्जी असते तीच त्यांची टोटल एनर्जी असते. हे आपण थर्मोडायनामिक्स मध्ये ऑलरेडी बघितलं. तर आता तुम्हाला ट्रान्सलेटरी कायनेटिक एनर्जीची माहिती आहे, हाफ एम व्ही स्क्वेअर आहे. 3 ऍक्सिस साठी हाफ एम व्ही एक्स स्क्वेअर, हाफ एम व्ही वाय स्क्वेअर, हाफ एम व्ही झेड स्क्वेअर. 3 ऍक्सिस साठी झालं डिस्ट्रीब्युशन 3/2 ऑफ केबीटी ट्रान्सलेटरी मोशन साठी. रोटेशनल साठी particle body rotate along the horizontal axis or along the vertical axis. So half of I omega square, I1 omega 1 square, half of I2 omega 2 square rotational साठी. आता राहिला प्रश्न व्हायब्रेशनल कायनेटिक एनर्जीचा. तर आता व्हायब्रेशनल कायनेटिक एनर्जी तुम्हाला ऑसिलेशन लेसन झालाय, बरोबर. ऑसिलेशन लेसन मध्ये तुम्ही पोटेन्शियल एनर्जी, कायनेटिक एनर्जीचं इक्वेशन काढलेलं. काय इक्वेशन आहे सांगा? कायनेटिक एनर्जी हाफ ऑफ m ओमेगा स्क्वेअर रूट ऑफ s स्क्वेअर मायनस x स्क्वेअर ही कायनेटिक एनर्जी, आणि पोटेन्शियल एनर्जी हाफ ऑफ k x स्क्वेअर ही पोटेन्शियल एनर्जी, बरोबर का. म्हणजे पार्टिकल त्या ठिकाणी व्हायब्रेट होतो ना किंवा ऑसिलेट होतो, तर त्यावेळेला मग आता जी काय आपली व्हायब्रेशनल कायनेटिक एनर्जी असणार आहे, व्हायब्रेशनल कायनेटिक एनर्जी, जी काय आपली व्हायब्रेशनल कायनेटिक एनर्जी असेल, ही व्हायब्रेशनल कायनेटिक एनर्जी ऍक्च्युअली फॉर्म्युला कसा बघा, हाफ ऑफ m v बाय स्क्वेअर म्हणा का हाफ ऑफ m v स्क्वेअर प्लस हाफ ऑफ k v k y स्क्वेअर. आता ही वेलोसिटीचा फॉर्म्युला काय असतो? डिस्टन्स डिवाइडेड बाय टाइम ना. वेलोसिटी डिस्टन्स डिवाइडेड बाय टाइम, म्हणजे इथं काय असणार आपला dy बाय dt, त्याचा काय होईल स्क्वेअर. हाफ ऑफ m आता परत घेते, हाफ ऑफ m वेलोसिटी डिस्टन्स डिवाइडेड बाय टाइम, सो dy बाय dt त्याचा स्क्वेअर आणि प्लस हाफ ऑफ k y स्क्वेअर. आता हे हाफ ऑफ k y स्क्वेअर कसं हे ऑसिलेशन मध्ये शिकलेलं आहे तुम्ही, त्यामुळे व्हायब्रेटरी मोशन मध्ये एनर्जीचे 2 कंपोनेंट्स आहेत, कळतंय का बघा.
रोटेशनल मोशन मध्ये किंवा ट्रान्सलेटरी मोशन मध्ये त्याचे वेगळे कंपोनेंट्स नाहीये. व्हायब्रेटरी मोशन मध्ये एनर्जी दोन ठिकाणी स्प्लिट अप झाली. ओके, सो हाफ ऑफ एम dy बाय dt स्क्वेअर आणि हाफ ऑफ एम के वाय स्क्वेअर. के काय आहे आपला? के इज अ फोर्स कॉन्स्टंट आहे आणि वाय असेल तो आपला व्हायब्रेशनल कोऑर्डिनेट आहे. के इज अ फोर्स कॉन्स्टंट आणि वाय इज अ व्हायब्रेशनल कोऑर्डिनेट आहे. वाय आपला व्हायब्रेशनल कोऑर्डिनेट आहे. त्यामुळे जे काही आपला एनर्जी जी काही डिस्ट्रीब्यूट केली जात होती कशामध्ये किंवा जे काही रोटेशनल डिग्री ट्रान्सलेशन आणि रोटेशनल मध्ये जे काही डिग्रीज ऑफ फ्रीडम मध्ये डिस्ट्रीब्यूट केले जाते ते म्हणजे वन टाइप ऑफ डिग्रीज ऑफ फ्रीडम मध्ये आपण ते डिस्ट्रीब्यूट करत होतो. पण व्हायब्रेशनल मध्ये जे काय एनर्जीचं डिस्ट्रीब्युशन होणार आहे ते एनर्जीचं डिस्ट्रीब्युशन 2 टाइम्स होणार. म्हणजे इकडे पण एनर्जी डिवाइड केली जाणार आणि इकडे पण एनर्जी डिवाइड केली जाते. म्हणजे व्हायब्रेशनल एनर्जी मध्ये ही जी काय आपली एनर्जी आहे या दोन्ही एनर्जी साठी मिळून डिस्ट्रीब्युशन किती असणार आहे? हाफ ऑफ केबीटी असणार आहे. म्हणजे कंपोनेंट्स किती झाले? दोन कंपोनेंट झाले. एक हा कंपोनेंट झाला, एक हा कंपोनेंट झाला. लक्षात येतंय का? दोघांसाठी मिळून डिस्ट्रीब्युशन किती झालंय? हाफ ऑफ केबीटी. हे दोघांचा म्हणजे डिस्ट्रीब्युशन किती? हाफ केबीटी होणार ना. मग हाफ केबीटी दोघांचं मिळून जे काही डिस्ट्रीब्युशन होतंय ते डिस्ट्रीब्युशन दोन कंपोनेंट मध्ये डिवाइड केल्यामुळे 2 into हाफ ऑफ केबीटी म्हणजे आपल्याला आन्सर काय मिळते या ठिकाणी? फक्त आन्सर इज केबीटी. ही व्हायब्रेशनल साठी एनर्जी किती डिस्ट्रीब्यूट केली जाते? केबीटी डिस्ट्रीब्यूट केली जाते. आणि रोटेशनल आणि ट्रान्सलेशन साठी किती डिस्ट्रीब्यूट होते? हाफ ऑफ केबीटी होते. पण व्हायब्रेशनल एनर्जी मध्ये एनर्जीचे दोन कंपोनेंट आहे तर एकाचं डिस्ट्रीब्युशन किती असतं? हाफ केबीटी. हाफ केबीटी इंटू हाफ केबीटी किंवा हाफ केबीटी प्लस हाफ केबीटी दोघांचं मिळून डिस्ट्रीब्युशन किती होईल? केबीटी होईल. त्यामुळे आपण ट्रान्सलेटर आणि रोटेशन मध्ये जी काय एनर्जी डिस्ट्रीब्यूट केली जाते ती हाफ ऑफ केबीटी असते डिग्रीज ऑफ फ्रीडम वरून. पण व्हायब्रेशनल मोड मध्ये जी काय एनर्जी डिस्ट्रीब्यूट केली जाते ती एनर्जी डिस्ट्रीब्युशन किती असतं? हाफ केबीटी असते. एनर्जी डिस्ट्रीब्युशन हाफ केबीटी म्हणजे कायनेटिक आणि रोटेशनलचे. मग तुम्हाला जर इथं जर बघायचं असेल डिस्ट्रीब्युशन तर कसं काढणार? कायनेटिक साठी 3/2 ऑफ केबीटी, रोटेशनल साठी हाफ ऑफ हा काय 2/2 इंटू हाफ ऑफ केबीटी आणि हा काय असेल? हा ठिकाणी केबीटी असतात. तर अशा पद्धतीचं डिस्ट्रीब्युशन कायनेटिक एनर्जी, रोटेशनल एनर्जी आणि एक्सेप्शन फक्त व्हायब्रेशनल साठी असेल. कायनेटिक आणि ट्रान्सलेटर आणि रोटेशनल साठी हाफ केबीटी डिस्ट्रीब्युशन होतं. एक्सेप्शन फक्त कुठला असणार आहे? व्हायब्रेटरी साठी फक्त केबीटी इतकं त्या ठिकाणी एनर्जी काय केली जाते? डिस्ट्रीब्यूट केली जाते. कळला का बघा डिग्रीज ऑफ फ्रीडमचा कन्सेप्ट? ठीक आहे. ओके, तर हा झाला डिग्रीज ऑफ फ्रीडम आणि एनर्जी डिस्ट्रीब्युशनचा पार्ट झाला. आता आपल्याला बघायचं आहे स्पेसिफिक हीट ऑफ गॅस, स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी. स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी आणि त्याच्यावरून त्याचं मेयर्स रिलेशन बघायचं आणि मेयर्स रिलेशन वरून मग आपण ह्यूच्या व्हॅल्यूज कॅल्क्युलेट करायचे. स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी मेयर्स रिलेशन बघायचं याच्यावरून. जुन्या सिलेबस मध्ये होतं, तुमच्या सिलेबस मध्ये लास्ट इयर पासून ऍड केलेलं. तुम्हाला माहिती आहे मेयर्स रिलेशन, फक्त ते आपल्याला प्रूफ करायचं. तर आधी स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी काय म्हणतो आपण? की स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी की अमाउंट ऑफ हीट रिक्वायर्ड टू राइज द टेम्परेचर ऑफ युनिट मास ऑफ सबस्टन्स टू 1 degree Celsius. That is called as a specific heat capacity. आपण 11th मधल्या थर्मल प्रॉपर्टीज ऑफ लिक्विड थर्मल प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइड लिक्विड आता बघा, त्याच्यामध्ये आपण स्पेसिफिक हीट आणि लॅटेंट हीट हे दोन्ही डेफिनेशन्स पाहिले. स्पेसिफिक हीट आणि लॅटेंट हीट. लॅटेंट हीट काय? फेज जर चेंज करायचे असेल तर लॅटेंट हीट, फेज जर चेंज करायचे असेल तर लॅटेंट हीट. आणि स्पेसिफिक हीट काय आहे? फक्त त्या बॉडीचं 1 डिग्रीने टेम्परेचर आपल्याला वाढवायचंय. त्या बॉडीचं 1 डिग्रीने टेम्परेचर जर वाढवायचं असेल तर त्याला स्पेसिफिक हीट म्हणतो. आणि बॉडीचं फेज जर चेंज करायचं असेल, सॉलिडची लिक्विड, लिक्विडची गॅस,
वेळ चेंज करायचा असेल तर त्या हीटला आपण लॅटर हीट बघतो आपण. इथे आपण बघणार आहे स्पेसिफिक हीट कन्सेप्ट बघतो आपण. तर स्पेसिफिक हीट की 1 डिग्री सेल्सिअस चे टेम्परेचर आपल्याला काय करायचं इन्क्रीज करायचं. कुणाचं युनिट मास सबस्टन्सचं टेम्परेचर 1 डिग्रीने आपल्याला इन्क्रीज करायचं. त्याला आपण काय म्हणतो इज कॉल्ड एज अ स्पेसिफिक हीट म्हणतो. आणि जनरली स्पेसिफिक हीट साठी सिम्बॉल आपण काय घेतो सी घेतो. स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी क्वांटिटी ऑफ हीट रिक्वायर्ड टू राइज द टेम्परेचर ऑफ म्हणजे युनिट मास सबस्टन्स आपण काय देणार हीट सप्लाय करणार की जेणेकरून त्या युनिट मास सबस्टन्सचं टेम्परेचर आहे त्याच्यापेक्षा 1 डिग्रीने काय झालं पाहिजे इन्क्रीज झालं पाहिजे. मग त्या 1 डिग्रीने टेम्परेचर इन्क्रीज होण्यासाठी जी हीट आपण सप्लाय करतो त्या हीटला स्पेसिफिक हीट म्हणतात. सो क्वांटिटी ऑफ हीट रिक्वायर्ड टू राइज द टेम्परेचर ऑफ युनिट मास ऑफ सबस्टन्स टू 1 डिग्री सेल्सिअस इज कॉल्ड एज स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी. मग ही सगळी प्रोसेस जर आपण प्रेशर कॉन्स्टंट ठेवून केली असेल त्याला म्हणायचं स्पेसिफिक हीट ॲट कॉन्स्टंट प्रेशर. सगळी प्रोसेस जर आपण व्हॉल्यूम कॉन्स्टंट ठेवून केली असेल त्याला म्हणतो आपण स्पेसिफिक हीट ॲट कॉन्स्टंट व्हॉल्यूम म्हणतो. फॉर्म्युला कसा होता 11th मध्ये झालेला आहे. क्वांटिटी ऑफ हीट रिक्वायर्ड इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू मास इंटू टेम्परेचर डेल्टा टी. सो क्यू प्रोपोर्शनल साइन जाऊन काय तर स्पेसिफिक हीट ची भेटतो. सो m इंटू डेल्टा टी. सो स्पेसिफिक हीट इज इक्वल टू Q अपॉन m इंटू डेल्टा टी. आठवतंय का बघा 11th मधला फॉर्म्युला. Q म्हणजे हीट एनर्जी आहे, m म्हणजे मास आहे, डेल्टा टी राइज इन टेम्परेचर आहे. या विचारात आपण युनिट काढलेला होता. एनर्जी साठी जूल असेल, मास साठी केजी असेल आणि डिग्री टेम्परेचर साठी डिग्री सेल्सिअस घ्या किंवा केल्विन घ्या. टेम्परेचर साठी डिग्री सेल्सिअस और केल्विन असेल. जूल पर केजी पर डिग्री सेल्सिअस स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी. कळतंय का बघा. किंवा केल्विन मध्ये पण घेतलं तरी चालेल. जूल पर केजी पर केल्विन असं घेतलं तरी चालेल. तर युनिट मास सबस्टन्सचं टेम्परेचर 1 डिग्रीने वाढवायचं. जी हीट सप्लाय करणार त्याला स्पेसिफिक हीट म्हणतात. दोन टाइप्स आहेत ऍट कॉन्स्टंट व्हॉल्यूम ऍट कॉन्स्टंट प्रेशर. ठीक आहे. मग आपण 11th मध्ये कन्सेप्ट पाहिला होता स्पेसिफिक हीट रेशो. आपण म्यू ची एक टर्म कन्सिडर केलेली होती आठवतंय का बघा. तर म्यू ला आपण काय म्हणतो सो म्यू इज कॉल्ड एज अ स्पेसिफिक हीट रेशो म्हणतो. इट इज कॉल्ड एज अ स्पेसिफिक हीट रेशो Cp अपॉन Cv. स्पेसिफिक हीट रेशो म्यू Cp अपॉन Cv घेतो. आता ही जी म्यू ची व्हॅल्यू आहे ना ती म्यू ची व्हॅल्यू आपल्याला कॅल्क्युलेट करायची. मोनोएटॉमिक साठी, डायटॉमिक साठी आणि पॉलीएटॉमिक साठी आपल्याला या म्यू ची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायची. त्याच्यासाठी आपल्याला डिग्रीज ऑफ फ्रीडम लागते. पण त्याच्या आधी आपण मेयर्स रिलेशन पाहायचं. काय मेयर्स रिलेशन आहे? मेयर्स रिलेशन प्रूफ साठी तुम्हाला 2 मास 3 मास साठी मेयर्स रिलेशन विचारू शकतात ना. 3 मास साठी मेयर्स रिलेशन एक्झाम मध्ये विचारू शकतात तुम्हाला मेयर्स रिलेशन. तर हा स्पेसिफिक हीट रेशो Cp डिवाइडेड बाय Cv. मला सांगा Cp ची व्हॅल्यू जास्त असते का Cv ची व्हॅल्यू जास्त असते? Cp इज ग्रेटर दॅन Cv और Cp इज लेस दॅन Cv? कोण जास्त कोण असतं Cp का Cv? मॅक्सिमम व्हॅल्यू Cp का Cv? यस आदित्य करेक्ट. Cp इज यस साक्षी. त्यामुळं म्यू ची जी काय व्हॅल्यू आहे ती म्यू ची व्हॅल्यू 0 पॉइंट समथिंग अशी कधीच असत नाही. नेहमी 1 पॉइंट समथिंगच्या फॉर्म मध्ये असते. Cp इज ग्रेटर दॅन Cv. मग मेयर्स रिलेशन काय आहे? मेयर्स रिलेशन आहे Cp मायनस Cv इज इक्वल टू R. हे मेयर्स रिलेशन Cp मायनस Cv इज इक्वल टू R. आपण थर्मोडायनामिक्स मध्ये पण हे इक्वेशन वापरले आठवतंय का बघा. थर्मोडायनामिक्स मध्ये पण इक्वेशन वापरले. त्याला मेयर्स रिलेशन म्हणायचं. Cp मायनस Cv इज इक्वल टू R. मग हे जे मेयर्स रिलेशन आहे हे आपल्याला प्रूफ करायचं. मेयर्स रिलेशन आपल्याला प्रूफ करायचं. ठीक आहे. तर मग आपला आता बघतोय काय कंडिशन आपण इक्वेशन काय बघायला मेयर्स रिलेशन हे आपण आता डेरिव्हेशन बघा. सगळे सिम्बॉल्स तुम्हाला ऍज युजुअल माहित आहेत. मेयर्स रिलेशन
Cp मायनस Cv इज इक्वल टू R. हे आपल्याला प्रूफ करायचं आहे. हे आपल्याला प्रूफ करायचं. मग काय कन्सिडर करणार आपण? एक सिलेंडर थर्मोडायनामिक्स मध्ये आपण सिलेंडर घेतला होता. समजा आपण एक सिलेंडर घेतला. या सिलेंडरला काय केलं आपण? मूवेबल पिस्टन आपण याला घातले. ठीक आहे. आणि ह्याच्यामध्ये हा काय आपला गॅस आहे. सगळे कॉन्स्टंट टर्म. P म्हणजे काय? प्रेशर. B म्हणजे व्हॉल्यूम. T म्हणजे टेम्परेचर. आता Cp आणि Cv चे मीनिंग माहिती आहे. Cp स्पेसिफिक हीट ॲट कॉन्स्टंट प्रेशर, Cv स्पेसिफिक हीट ॲट कॉन्स्टंट टेम्परेचर. मग जो काय आपण आयडियल गॅस घेतलाय, किती घ्यायचा? 1 मोल ऑफ आयडियल गॅस. वन मोल ऑफ आयडियल गॅस आपण घेतलेला आहे आणि तो आयडियल गॅस आपण या फ्रिक्शनलेस पिस्टन मध्ये आपण तो गॅस ठेवलेला आहे. त्याचं प्रेशर, व्हॉल्यूम, टेम्परेचर जे काय असेल ते सिम्बॉलिकली अशा पद्धतीने असेल. आता समजा दोन कंडिशन्स बघायच्या. त्या गॅसला काय करायचं आपण? हीट द्यायचं. पहिल्या कंडिशन मध्ये व्हॉल्यूम कॉन्स्टंट ठेवायचा आणि दुसऱ्या कंडिशन मध्ये प्रेशर कॉन्स्टंट. ठीक आहे. मग समजा आपण जर पहिली कंडिशन काय, पहिल्या कंडिशन मध्ये काय आपण ठेवणार आहे? तो जो काय सिलेंडर आपण घेतलेला आहे, आपण घेतलेला आहे, त्याचा आपण काय ठेवणार आहोत? आपण व्हॉल्यूम कॉन्स्टंट ठेवणार. मग जो काही आपला गॅस आहे त्या गॅसला आपण काय करणार? जो काय आपला सिलेंडर आहे त्या सिलेंडरला आपण काय केले? हीट सप्लाय केली. मला सांगा, सिलेंडरला जर आपण हीट सप्लाय केली काय होईल सांगा? काय होईल? गॅसला आपण सिलेंडरला हीट सप्लाय केली. साधा एक्झाम्पल देते. नो वर्धा, व्हॉल्यूम रिमेन्स कॉन्स्टंट. व्हॉल्यूम रिमेन्स कॉन्स्टंट. मला सांगा, एक गॅसवर आपण एक भांडं ठेवले पाणी तापायला, झाकण ठेवलेलं आहे. ठीक आहे. झाकण लावून जर ठेवलं असेल तर आपण गॅस सुरू केला, तर गॅस सुरू केल्यानंतर ते पाण्याचं टेम्परेचर काय, ते थंड पाणी होतं. गॅस सुरू केलं म्हणजे काय देतो आपण? हीट सप्लाय करतोय. हीट सप्लाय केल्यानंतर त्या गॅसचं टेम्परेचर, ते जे काही यश रेस करेल, ते जे काही पाणी आपण त्या भांड्यामध्ये घेतलं त्याचं टेम्परेचर काय होणार? वाढणार ना. टेम्परेचर काय होणार? त्याचं वाढणार आहे. त्यामुळे जी काय आपण गॅस थ्रू जी हीट त्याला दिलेली आहे ती हीट त्या बॉडीचं टेम्परेचर, यस आदित्य, व्हेरी गुड, त्या बॉडीचं टेम्परेचर आपण वाढवण्यासाठी यूज केली जाणार. त्यामुळे टेम्परेचर वाढलं की इंटरनल एनर्जी वाढणार का कमी होणार सांगा? थर्मोडायनामिक्सला कोरिलेट करा, तिथे सांगितलंय सगळं. यस आर्या, टेम्परेचर काय? टेम्परेचर जर वाढलं तर त्याची इंटरनल एनर्जी काय होणार आहे? इंटरनल एनर्जी त्याची वाढणार आहे. व्हॉल्यूम कॉन्स्टंट ठेवला म्हणजे तिचा आयसोकोरिक प्रोसेस आहे. यस, ओके वर्धा, यस भक्ती. त्यामुळे आपण जी काय त्याला हीट देणार आहे, मी आता इक्वेशन मांडणार आहे. आपण काय देणार? त्याला हीट देणार आहे. हीट किती दिली त्याला आपण? dQ1 एवढी आपण हीट दिला. काय हीट सप्लाय केली आहे? dQ1 एवढी त्याला आपण हीट सप्लाय केली. तर हीट सप्लाय केल्यानंतर व्हॉल्यूम कॉन्स्टंट ठेवला, त्यामुळे जी काय आपण हीट सप्लाय केली आहे ती सगळीच्या सगळी हीट एनर्जी त्या गॅसचं टेम्परेचर इन्क्रीज करण्यासाठी यूज केली जाईल. तर मग गॅसचं टेम्परेचर वाढलं याचा अर्थ त्या गॅसची इंटरनल एनर्जी वाढणार. गॅसचं टेम्परेचर वाढलं याचा अर्थ गॅसची इंटरनल एनर्जी काय झाली? वाढली आहे. त्यामुळे जी काय आपण हीट सप्लाय केली आहे ती सगळी हीट त्या गॅसचं इंटरनल एनर्जी इन्क्रीज करण्यासाठी यूज केली जाईल. मग इक्वेशन कसं असेल आपला? dq इज इक्वल टू dE. वर्कडन होणार आहे का? व्हॉल्यूम नाही, पीडीव्ही काय कॉन्स्टंट राहणार ना. सो देयरफॉर दॅट इज CV into dt. याला इक्वेशन नंबर 1. CV into dt. dq इज इक्वल टू dE CV into dt. आपण काय घेतलं? 1 मोल ऑफ गॅस घेतलाय ना. ऍक्च्युअली स्पेसिफिक इक्वेशन काय आहे? CV इज इक्वल टू Q अपॉन
डी एम इंटू टी ना, क्यू अपॉन एम इंटू टी आहे का? मग क्यू इज इक्वल टू काय तर क्यू इज इक्वल टू सी व्ही एम इंटू टी आहे नाही, पण आपण मास काय घेतलंय 1 मोल घेतलंय ना, म्हणून सॉरी म्हणून फक्त काय येतं सीव्ही इंटू डीटी येते. हीट इज इक्वल टू सीव्ही इंटू डीटी. इक्वेशन कळलं का बघा. त्यामुळे जी काय आपण हीट एनर्जी सप्लाय करणार आहे ती सगळीच्या हीट एनर्जी त्या गॅसची इंटरनल एनर्जी इन्क्रीज करण्यासाठी वापरली जाणार. सो दॅट dq इज इक्वल टू cv इंटू dt. हे इक्वेशन कळलं का? आता जे मी स्पेसिफिक हीटचं इक्वेशन लिहिलं होतं तेच इक्वेशन पण ते c इज इक्वल टू नाही घेता आपण q इज इक्वल टू प्रेझेंट केलं. बाकी काही केलं नाही. कळलं का इक्वेशन? सांगा हे इक्वेशन कळलं का? आपण काय केलं गॅस हीट केलाय पण त्यावेळेचा व्हॉल्यूम आपण काय ठेवलाय कॉन्स्टंट ठेवलाय. आता सेकंड कंडिशन मध्ये बघूया. आता आपल्याला प्रेशर कॉन्स्टंट ठेवायचं. प्रेशर कॉन्स्टंट ठेवायचं याचा अर्थ व्हॉल्यूम वाढू शकतो. बरोबर का? सॉरी इथं जो काही पिस्टन आहे तो पिस्टन वरती नाही ना जाणार. वरती जर गेला तर तिथं वर्क होतं. आपण व्हॉल्यूम कॉन्स्टंट ठेवलं म्हणजे साईज तेवढीच राहणार आहे. त्यामुळे जी काय आपण एनर्जी सप्लाय करणार ती सगळीच्या सगळी एनर्जी त्या गॅसचं टेम्परेचर इन्क्रीज करण्यासाठी वापरली जाते. मग टेम्परेचर वाढलं याचा अर्थ त्याची इंटरनल एनर्जी काय होणार आहे वाढणार आहे. त्यामुळे ज्यावेळी आपण व्हॉल्यूम कॉन्स्टंट ठेवतो त्यावेळेला जी काय आपण एक्सटर्नल एनर्जी सप्लाय केली ती एनर्जी त्या बॉडीचं इंटरनल एनर्जी किंवा टेम्परेचर इन्क्रीज करण्यासाठी यूज केली जाते. क्लिअर? आणि त्याच्यावर इक्वेशन लिहिलं dq इज इक्वल टू cv इंटू dt. आता सेकंड कंडिशन आपण प्रेशर कॉन्स्टंट ठेवायचंय. याचा अर्थ व्हॉल्यूम चेंज होऊ शकतो. आता आपण त्याला हीट देणार आहे. काय होईल सांगा आता? आताच्या कंडिशन मध्ये काय होईल सांगा? आता आपण त्याला हीट सप्लाय करणार. आता काय होईल सांगा? अरे व्हॉल्यूम इन्क्रीज झाला का? तर व्हॉल्यूम आपण चेंज करणार आहे ना, कॉन्स्टंट नाही आहे व्हॉल्यूम. आपला प्रेशर कॉन्स्टंट आहे. आता इथं जेवढ्या टेम्परेचरने वाढवलंय तेवढ्याच टेम्परेचरने वाढवायचा. इथं जेवढ्या टेम्परेचरने वाढवलंय तेवढ्याच टेम्परेचरने इथं पण हीट आपण सप्लाय करायची. पण आता आपण प्रेशर कॉन्स्टंट ठेवणार आहे. तर मग व्हॉल्यूम ऑफ द गॅस इज इन्क्रीज्ड. त्या गॅसचा व्हॉल्यूम काय होणार आहे वाढणार. तर आता आपण हीट सप्लाय केली बरोबर. त्यामुळे आता ही जी काय हीट आहे ती हीट सप्लाय तर व्हॉल्यूम कॉन्स्टंट नाहीये. याचा व्हॉल्यूम कॉन्स्टंट नाही याचा अर्थ याचा व्हॉल्यूम काय होऊ शकतो वाढू शकतो. या व्हॉल्यूम काय होणार आहे त्याचा वाढणार. जे ओरिजिनल म्हणजे चेंज झालेलं व्हॉल्यूम काय असेल dv चेंज इन व्हॉल्यूम असेल. आता व्हॉल्यूम वाढणार आहे. हे बघा त्यामुळे त्या गॅसला जी काय एनर्जी आपण सप्लाय करणार आहे त्यातली ती जी काय एनर्जी आहे ती दोन टाइप मध्ये डिवाइड केली जाते. कधी की त्यातली थोडी एनर्जी त्या बॉडीचा टेम्परेचर इन्क्रीज करण्यासाठी वापरली जाते. पार्ट ऑफ एनर्जी इज यूज्ड टू इन्क्रीज द इंटरनल एनर्जी ऑफ द गॅस, इंटरनल एनर्जी ऑफ द सबस्टन्स. थोडी एनर्जी इंटरनल एनर्जी इन्क्रीज करण्यासाठी वापरली जाईल. थोडंसं टेम्परेचर वाढणार आहे त्याचं. आणि दुसरी एनर्जी जे काही व्हॉल्यूम कॉन्स्टंट नाही आहे व्हॉल्यूम चेंज होणार आहे. तर पिस्टन आउटवर्ड डायरेक्शन प्रेस होणार अपवर्ड डायरेक्शन मूव्ह होणार. मग तो पिस्टन मूव्ह होत असताना व्हॉल्यूम त्याचा चेंज होतोय. याचा अर्थ त्या ठिकाणी वर्क क्रिएट होतोय. कळतंय का बघा? लक्षात येत आहे? जर आपण इथं व्हॉल्यूम जर कॉन्स्टंट ठेवलं असेल तर जी काही एनर्जी आपण सप्लाय करणार ती सगळीच्या सगळी एनर्जी इंटरनल एनर्जी इन्क्रीज करण्यासाठी यूज केली जाते. पण आपण प्रेशर जर कॉन्स्टंट ठेवलं असेल तर जी काय आपण सप्लाय केलेली एनर्जी ती दोन टाइप मध्ये डिवाइड केली जाते. एक तर त्या बॉडीचं टेम्परेचर वाढणार आहे. टेम्परेचर वाढलं म्हणजे त्या बॉडीची इंटरनल एनर्जी काय होणार वाढणार आहे. आणि प्रेशर कॉन्स्टंट आहे व्हॉल्यूम चेंज होतंय म्हणजे व्हॉल्यूम इन्क्रीज होणार आहे. व्हॉल्यूम इन्क्रीज झालं याचा अर्थ तिथं काय झालंय वर्क डन क्रिएट झालं. बरोबर का? आता आपण काय कॉन्स्टंट ठेवलंय प्रेशर कॉन्स्टंट ठेवलंय. त्यामुळे फॉर्म्युला काय त्या ठिकाणी CPdT फॉर्म्युला. जसं CVDT आलं तसं तिथं काय आलंय CPdT फॉर्म्युला आहे. इक्वेशन नंबर 2 मध्ये कळलं का बघा? दोन्ही कंडिशनचे म्हणजे इक्वेशन कळलं का बघा? व्हॉल्यूम कॉन्स्टंट असताना काय होईल आणि प्रेशर कॉन्स्टंट असताना काय होईल. कळतंय? आता DE ची व्हॅल्यू काय आली आहे? DE ची व्हॅल्यू
CVDT आली आहे, ही व्हॅल्यू या इक्वेशन्स मध्ये पुट करू. सो देअरफॉर फ्रॉम इक्वेशन 1 dq2 is equal to CVDT plus dw is equal to CPDT. बरोबर का? बरोबर. CVDT plus dw मग हे इक्वेशन म्हणजेच हे कळलं. आता या इक्वेशन्स मध्ये CVDT प्लस आहे, इकडे गेल्यानंतर मायनस होईल का? म्हणजे इक्वेशन काय आहे? देअरफॉर dw is equal to CPDT minus CVDT कॉमन घ्या dt CP minus CV into dt is equal to वर्ग dw. कळतंय? लक्षात येतंय का? जी काय d ची व्हॅल्यू CVDT आहे ती d च्या ठिकाणी CVDT व्हॅल्यू पुट केली. CV त्या साइडला राइट साइडला नेला मायनस होईल CP मायनस CV आणि dt कॉमन घेतलं CP मायनस CV into dw. आता जे काय वर्गडन आहे, वर्गडनचा फॉर्म्युला कसा असतो? PdV ना. वर्गडन इज इक्वल टू PdV, बरोबर आहे का? वर्गडन इज इक्वल टू PdV, बरोबर. वर्गडन इज इक्वल टू PdV is equal to CP minus CV into dt आहे. PdV CV minus CP. आता है PdV upon dt is equal to CP minus CV, बरोबर का? मग याचा अर्थ काय आहे? PdV by dt चा मीनिंग काय? आयडियल गॅस इक्वेशन काय असतं? आयडियल गॅस इक्वेशन PV is equal to NR, ऍक्च्युअली NRT आहे पण आपण काय घेतलं? या 1 मोल ऑफ गॅस घेतले ना. फॉर्म्युला PV is equal to NRT but N is 1 मोल ऑफ गॅस. मग इक्वेशन काय असेल आपला? PV by RT असेल. So therefore PV by T is equal to R. So therefore PdV by dt is equal to R मिळेल का? मग इथं PdV by dt ला रिप्लेस करा, R ने रिप्लेस करा. R ने रिप्लेस करा, इक्वेशन काय मिळेल? So CP minus CV is equal to R and this is Mayer's relation. कळलं का बघा? Mayer's relation between CP and CV. ओके, लक्षात येतंय का? ह्याला Mayer's relation म्हणायचं. Specific heat at constant pressure minus specific heat at constant volume is equal to R. सोपं आहे. कंटेनर मध्ये पिस्टन गॅस घेतलाय, त्याला पिस्टन अटॅच केलाय, एकदा व्हॉल्यूम कॉन्स्टंट ठेवा, सगळीच्या सगळी हीट इंटरनल एनर्जी इन्क्रीज करण्यासाठी वापरली जाते. त्याच्याने इक्वेशन 1 लिहायचं dq is equal to d is equal to CVDT. जर प्रेशर कॉन्स्टंट ठेवला असेल तर एनर्जीचं डिवायडेशन होतं. पार्ट ऑफ एनर्जी इज युज्ड टू इन्क्रीज द internal energy of the gas and part of energy used to against the work done because of volume is increases. So change in volume is dV. So dq2 is equal to dE plus dW. But dE ची value CVDT put करा, equation rearrange करा, dW work done PdV. Ideal gas equation PV is equal to RT. So PV by T is equal to R. So P upon dV by dt is equal to R. So R is the ideal gas constant, that is Cp minus Cv is equal to R. This is known as a Mayer's relation. आता पुढे जाऊ. हे जे लिहिलं आपण हे मोलार स्पेसिफिक हीट मध्ये लिहिलं. आता जर आपल्याला स्पेसिफिक आपण 1 मोल घेतले ना, मास किती घेतले आपण? 1 मोल घेतले. मग 1 मोल घेतला असेल तर काय येतं सांगा? 1 मोल जर घेतला असेल तर मोलार स्पेसिफिक हीट येते का स्पेसिफिक हीट येतं? सो दिस इज मोलार स्पेसिफिक हीट येतं. 1 मोल घेतला असेल तर मोलार स्पेसिफिक हीट येतं. आता हाच फॉर्म्युला इक्विव्हॅलेंट मेकॅनिकल इक्विव्हॅलेंट हीट मध्ये जर आपण काढलं तर जे आपण कन्सिडर करताना जे इज मेकॅनिकल इक्विव्हॅलेंट हीट, मेकॅनिकल इक्विव्हॅलेंट हीट. मग हे इक्वेशन आपल्याला अरेंज करून कसं लिहिता येतं? So Cp minus Cv is equal to R upon J in terms of mechanical equivalent heat. मग मोलार स्पेसिफिक हीट आणि स्पेसिफिक हीट मध्ये रिलेशन कसं आहे? ऑलरेडी सांगितलेलं आहे. स्पेसिफिक हीट इज इक्वल टू मॉलिक्युलर वेट इनटू मोलार स्पेसिफिक हीट इज इक्वल टू मोलार मास ऑफ गॅस इनटू स्पेसिफिक हीट. यस म्हणजे स्पेसिफिक हीट झालं, जी म्हणजे मोलार स्पेसिफिक हीट झालं.
दोघांच्यातलं रिलेशन मोलार स्पेसिफिक हीट इज इक्वल टू मोलिक्युलर मास इनटू स्पेसिफिक हीट. तसंच व्हॉल्यूम साठी पण CV इज इक्वल टू m0 इनटू SP. तर CP आणि CV ला दोन्ही व्हॅल्यूज पुट करा तर मोलार मास कॉमन निघेल का म्हणजे m0 इनटू SP मायनस m0 इनटू SV इज इक्वल टू R अपॉन J. तो m0 कॉमन घ्या तो SP मायनस SV दोघांच्यातले m0 कॉमन नेले या साइडला नेले ते डिवाइडेड बाय therefore R upon J into m0 हे आपलं स्पेसिफिक हीट साठी. दिस इक्वेशन मोलार इक्वेशन फॉर molar specific heat and this molar equation for molar specific heat and this is for specific heat. फरक कळतो का? This is for specific heat. This is for specific heat and this is for molar specific heat. Because we have to consider here 1 mole of gas, molar specific heat. कळलं? याला मेस रिलेशन म्हणतात. क्लियर? इज दॅट क्लियर? ओके चलो नाउ स्टॉप हियर. आता नेक्स्ट लेक्चरला मंडेच्या लेक्चरला मी मोलार रिलेशन आणि स्पेसिफिक हीटचे म्यूचे रिलेशन आहे त्याच्यावरून म्यूचे व्हॅल्यू मोनोएटॉमिक डायटॉमिक पॉलिएटॉमिक साठी कशा आयडेंटिफाय करायचे ते मी एक्सप्लेन करणार आहे. पुढचं लेक्चर अतिशय महत्त्वाचं आहे. एमसीक्यू साठी मॅक्सिमम त्याच्यावर क्वेश्चन्स विचारले जातात. ठीक आहे. सो एनी डाउट इन टुडेज लेक्चर?